नमस्कार. कोकणी गौरीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. सो आज आमचे आहो बनवत आहेत रगडा पॅटीस. तर त्याच्यासाठी आमचे आहो पॅटीस करतात. तर आता जाणून घेऊयात आमच्या आहोंनी रेसिपी कशी तयार केली. रेसिपी याची खूप सोपी आहे. त्याच्यामध्ये काही स्पेशल नाही आहे. बटाटा किसायचा, त्याच्यामध्ये तुम्हाला हवे असणारे मसाले टाकायचे. त्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर, किंवा जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी आपल्या तांदळाचं पीठ वापरू शकता. आणि हा मी पाणीपुरीचा मसाला तयार केलेला आहे. हा पण खूप सिंपल आहे. पुदिना, त्याच्यानंतर कोथिंबीर, शेदेलोण, पादेलोण आणि बाकीचे त्याच्यामध्ये आपले नॉर्मल जे काही मीठ असतं आम्ही रॉक सॉल्ट वापरतो तर ते टाकलेलं आहे. हा गरम मसाला आहे, हे मीठ आहे, हे तिखट आहे, हे चिंचेची चटणी आहे. ह्याच्यामध्ये खजूर, चिंच आणि गूळ याचा वापर केलेला आहे. त्या पुऱ्या ह्या रेडीमेड केलेल्या आहेत. हा कांदा आणि हा घरी रगडा तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता. त्याला पण दाखवू शकतो मी. हा घरी केलेला रगडा आहे. काय ह्याच्यामध्ये स्पेसिफिक वेगळं नाही आहे, पण आमच्या घरातल्यांना माझ्या हातचं आवडतं म्हणून या ठिकाणी हे बनवलेलं आहे. हे बघा, हे रगडा पॅटीस आहेत. हे अजून बनवायचे. ही सगळी तयारी चाललेली आहे. ही रगडा पॅटीस आणि पाणीपुरीची तयारी चाललेली आहे. धन्यवाद. माझ्या मिसेसच्या कोकणी गौरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. सो आता आपण बघितलं, हा ब्लॉग लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होईल. आणि माझ्या कोकणी गौरी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.